Hare
Sonia
सोनिया Thank you.
Hare
पांडुरंगाचा लिहार
आमचा जीवलग. जीवलग शब्दाचा अर्थ जीवाच्या लगत असतो तो जीवलग. आणि फॉर दिस नोबल क्लॉज मिळाले कमी तरी हरकत नाही. जरा नीट आवाज का. हा प्रेमाने बटणं फिरव म्हणून लागते. तुम्हाला कसं काय मागे म्हणायला ऐकले सुद्धा तेव्हा जीवनामध्ये आजचा दिवस मोठा भाग्याचा. इंद्रायणीचा काठ, इंद्रियांचा काठ. इंद्रायणीच्या काठावर उभं राहिल्याशिवाय ज्ञानाचं दर्शन नाही आणि इंद्रिय सोडून ज्ञानाची प्रचिती भोगता येणार. बोलणं कळलं का. ज्ञान जरी पाहिजे असेल, प्रेम जरी भोगायचं असेल तर ते इंद्रियांच्या काठावर म्हणजे इंद्रियांच्या आधारानेच. आणि प्रेम भोगायचं असेल तर काठावर राहून जमायचं नाही, इंद्रिय इंद्रायणी बुडली पाहिजे. बरं का. तुमचा अहंकार, हम ज्ञातृत्व, हम कर्तृत्व सर्व बुडलं पाहिजे. तेव्हा सोन्याचा दिवस. नाही तर पितळेचे, लोखंडाचे, चांदीचे आहेतच. पण सोन्याचा दिवस तो ज्या दिवशी अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व या इंद्रियाने बुडेल. अहम कर्तृत्व मी करतो. आता म्हणणं कळलं का. कोणी केलं? मी. ज्ञानी कोण? मी. या सोडून कर्तृत्वाच्या गप्पा मारायच्या असतात. यश येते तिथपर्यंत. अपयश आल्यानंतर मारायला करतो होता त्या गप्पा. म्हणणं कळलं का. जिथपर्यंत माणसाला यश मिळतं तिथपर्यंत म्हणतो आय डिड दिस. आणि एक दिवस अशी पलटवार होतो तो म्हणतो आपल्या हातात काय. आता तुझ्या हातात नाही, मागे तरी कोणाच्या हातात होत. अरे बघ ना, काठावरच्या मंडळींना ऐकायला येत नाही. कराड साहेबांची इच्छा अशी आहे की सर्वांनी इंद्रायणीच बुडावं आणि तुम्ही काठावर पर्यंत सुद्धा आवाज पोचवत नाही. नाही का. आणि काठाच्या पलीकडे माऊली आहे, कशी पोचायची जरा बघा. का सिस्टीम सुद्धा मी लावायला पाहिजे. नाही ना. कारण सर जर याचं करा दरवर्षी आपल्या कीर्तनाला भानगड असते काहीतरी. दरवर्षी कीर्तनाला माईक नीट चालतच नाही. जर कल्पना आहे किती समाज जमतो किती येतो. अलीकडचा पलीकडचा काठ भरून मधून इंद्रायणी वाहते आणि दोन्ही काठाच्या मंडळींना इंद्रायणी बोलायचं आहे. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र नाही, श्रेष्ठ का कनिष्ठ नाही, पापी का पुण्यवान नाही, सर्वांना इंद्रियाने बोलायचंय. तेव्हा प्रभू प्रेमाची प्रचिती प्रगट होईल. म्हणून काठापर्यंत पोचू द्या, काठापर्यंत पलीकडे जाऊ द्या. त्याच्या पलीकडे ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या पलीकडे ज्ञानोबार आहे. नीट ऐका बरं का. म्हणजे मध्ये व्यत्यय झालं म्हणजे मग सगळ्यामध्ये सगळा वेळ त्याच्यातच निघून जातो. तेव्हा महत्वाचा भाग आजचा दिवस आहे. नाही रोजचा दिवस वाक्याचा. ज्या दिवशी माऊलीचं विस्मरण होईल तो दिवस अभाग्याचा आणि ज्या दिवशी माऊलीचं स्मरण होईल तो दिवस सोन्याचा भाग्याचा. एकही दिवस जात नाही, नव्हे क्षण जात नाही, एक तास जात नाही की ज्या वेळेला ज्ञानोबा तुकोबाचं पांडुरंगाचं स्मरण नाही, आमच्या सद्गुरू दादा महाराज अप्पा महाराजांचं स्मरण नाही, असा क्षण जात नाही का. हे नीट लक्षात घ्या, महत्वाचा भाग आहे. हे बघा, सोन्यासारखं जीवन आहे पण रस्त्यावरच्या कुत्र्यासारखे मरताय.
सोन्यासारखं जीवन काय विकत मिळतं? मी रोज सांगत असतो, काय विकत मिळतं? विकत मिळतं ते मिळतच, पण जे विकत मिळत नाही ते कुठेच विकत मिळत नाही का? वारकरी संप्रदायाची परंपरा समजून घ्या. वारकरी संप्रदायाच्या पुढे एक नोबल कॉल, नोबल थिंकिंग आहे, बायस नाही. माझं म्हणणं कळलं का? नोबल थिंकिंग आहे बरं का? नोबल थिंकिंग असल्याशिवाय नोबल एक इंग्लिश एक मराठी कुठे बिघडलं? हे सगळं शेवटी आता ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा हिंदी वाचता येत नाही ते इंग्रजी मधून मेसेज पाठवतात. LOV नाही, आय लव्ह यू. मग त्याला वाटलं अंगावरची लव. गोंधळ होऊन जाईल ना, गोंधळ होऊन जाईल. तेव्हा शब्द काही नाही, शब्दाची प्रतिती भोगणं हा वारकरी संप्रदाय आहे. शब्दाचे अर्थ करणारे विद्वान आहेत आणि शब्दाची प्रतिती घेणारे संत आहे. सत्य नाही का? शब्दावर जर थांबले असते, ते जर संत झाले असते तर जगातले सगळे पंडित विद्वान संत झाले असते, पण नाही झाले. आणि कोणी पंडितांनी असा दावा केला नाही, विद्वानाने दावा केला नाही की मी संत आहे. आणि संतही दावा करत नाहीत की आम्ही संत आहे. जगत त्यांना संत म्हणतात. पंडिताकरता डिग्री आहे, शास्त्रीची डिग्री आहे की आमका एक शिकलं की शास्त्री पदवी मिळते, आमका एक शिकलं की पंडित पदवी मिळतात. काही न शिकता जे प्रभू कृपेने प्रगट होत, ते केव्हा प्रगट होत? आपलं जीवन सगळं नोबल कॉज. वारकरी संप्रदाय त्याच्या करता आहे, जातीभेद संपण्याकरता. कशाकरता वारकरी संप्रदाय? भारताची राज्य घटना 54-55 ला निर्माण झाली. कमी जास्ती साल बघून घ्या, बरोबर आहे ना? 50 ला झाली, ठीक आहे, 50 ला झाली. पण ज्ञानोबारायांनी काय नोबल कॉज, आज मला विषय मिळाला एका शब्दावर. काय ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? कॉन्स्टिट्यूशन लिहिलं ज्ञानेश्वरी मध्ये. जाती व्यक्ती पडे बिंदुले. राज्य घटना इथून सुरू झाली. कुळ जाती वर्ण आघमेच्या प्रमाण. काय नोबल? हा श्रेष्ठ कुठे जन्माला आला त्याच्यावरून नाही, जन्माला येऊन काय करतो याला महत्व नाही का? म्हणून चोखोबा म्हणजे ज्याची प्रतिती चोख आहे तो चोखोबा. म्हणून इथून तिथून सगळ्यांनी चोखोबा व्हावं. मी तर काय सांगतो, अरे चोखोबा झाल्याशिवाय, चोख प्रतिती अंतःकरणामध्ये प्रकट झाल्याशिवाय वारकरी संप्रदाय करणार नाही. यांच्याकडे बघून नुसता वारकरी संप्रदाय ठरवू नका. त्याच्या मुळाशी जा, त्याचं तत्व काय, त्याचं चिंतन काय, काय महाराजांनी विषय मांडला, कुणाला जवळ केलं. उलटा प्रश्न, कुणाला केलं नाही ते दाखवा. कुणाला केलं हा प्रश्न नाही, कुणाला केलं नाही ते दाखवा. मागच्या ग्रंथाने कोणाला जवळ केलं आणि कोणाला जवळ केलं. तुम्हाला मान्य असो किंवा नसो, बर का? जी फॅक्ट आहे ती ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. म्हणून काही काही आर्ग्युमेंटवर लढतात, ते फॅक्ट अँड फिगर्स असतात. दॅट यू कॅनॉट डिनाय. ते तुम्ही डिनाय करू शकत नाही. तसं वारकरी संप्रदाय जातीवर उभा राहिलेला नाही, सर्व जाती संपवण्याकरता उभा राहिला. सर्व जाती एका जात्यात घालून तळल्या. काय म्हटलं? आमच्या महाराष्ट्रामध्ये थालीपीठ करतात, त्या थालीपीठामध्ये सगळ्या डाळी असतात.
आणि ते झाल्यानंतर अशी रुची येते, मग त्याच्यातून पीठ निवडता येत नाही की चण्याची डाळ का हे गहू का हे आमचं नाही, निवडता येत नाही. एकत्र झाल्यानंतर तसं वारकरी झाल्यानंतर ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र हे निवडता येत नाही. व्हॉट अ नोबल कॉज. नाही का? आमच्या तावडीने मोठा हार घातला, त्याचा अर्थ कळला का? ज्ञानोबा पुढे मोठी हार खाल्ली पाहिजे तेव्हा नोबल व्हाल. माझं म्हणणं कळलं का? नोबल केव्हा व्हाल? मस्तक माझा पायावरी या वारकरी कुणाच्या आता गंमत बघा. काय दरवर्षीच कीर्तन असतं, काय कीर्तन करावं हा प्रश्न पडतो. काय सांगावं, आपल्याला काय कळतं. म्हणून मी ठरवलंय विचार करून कीर्तन करू नये, अविचारी व्हावं आणि कीर्तन करावं. म्हणून हे अविचारातले कीर्तन आहे. म्हणून मला अविचारी महाराज म्हटलं तरी दुःख होणार नाही. जो मी विचार करतो तो विचार करतो आणि जो प्रभू विचार सुचवतो तो अविचारी आहे. कारण विचार माझा नाही. माझं म्हणणं कळलं का? विचार माझा नाही, तो सुचवतो, तो बोलवतो. म्हणा लिखाण करायला घेतलं, सुचलं नाही तर विद्वान म्हणतात आम्ही देव मानत नाही. अरे तुझ्या मानण्यावर तो कुठे आहे? एक सांगू का? जो कोणाच्याच मानण्यावर नाही तो देव आहे. ज्याला मान्यता लागत असेल तर तो कोणाचा तरी नोकर आहे. मान्यता दिली, कामावर हजर झाला, लोकांनी निवडून दिलं आणि 5 वर्षाकरता आला. नाही, इथे बसलेले आणि न बसलेले जे जिवंत आहेत ते ईश्वरांनी सकाळी उठण्यापूर्वीच तुमच्या पेटीत मत टाकलंय. सगळे निवडून आलेले. माझं म्हणणं कळलं का? निवडून आला पण नोबल काम करा. हे निवडून आल्याला कळलं पाहिजे, आपला काही विषय नाही. अहो प्रभूने इतकं सुंदर श्वास दिला, इतकं सुंदर आयुष्य दिलं. ते आयुष्य कसं जगलं पाहिजे, प्रत्येक क्षण कसा घालवला पाहिजे, ज्या प्रभूने जीवन दिलं त्याच्या स्मरणात घालवलं पाहिजे. त्याच्या स्मरणात घालवणं म्हणजे काम टाकून विठ्ठल विठ्ठल म्हणणं नव्हे. जे जे करतोय त्याच्या मागे विठ्ठल आहे. ती प्रतिती अखंड राहणं. नामे हरी तुझे नाम गाईना अखंड. प्रत्येक कर्म करत असताना हे मी नाही केलं, माझ्याकडून करून घेणारा कोणतरी. नीट लक्षात घ्या काय संतांनी शिकवलं. इथे थोडस कर्म केलं, मी मगाशी सांगितलं अहम कर्तृत्व. करता कोण? मी केलं. अरे काय तू केलं? हात सुद्धा तुझ्या जरी उचलत नाही. केलं काय? हात उचलला तर लेखणी जाणार, सुचवलं तर लेखणी, आणि जे सुचवतंय ते बरोबर हातातून उतरणं अवघड आहे. ज्यांचं मराठी तयार आहे किंवा इंग्रजी तयार आहे, अहो स्पेलिंग आठवावं लागत नाही. देर म्हटलं की बरोबर येतं आणि दुसरा देर म्हटलं की आय मध्ये येतं. कळलं का? याची आरी आणि याची आय. देर मधला फरक चटकन कळतो. दिस इज देर अँड देर बुक. माझं म्हणणं कळलं का? काय झालं? हे कसं कळतं? बुद्धीला कळलं, हातातून चटकन निर्माण झालं. हे कळवणारा कोण? हे तुमचं ज्ञान नाही, कळवणारा ज्ञानोबा. कळवणारा ज्ञान ईश्वर. ही इज नोबल टू यू. तो तुमच्याशी नोबल आहे आणि म्हणून वेळच्या वेळी सुचवतोय. आज 83 वर्ष सुरू झालंय, जवळजवळ 83 वर्ष
हातातून वाकडं गेलं नाही. अरे बाबानो, आता तुम्ही बसलाय पण माझ्या हातात आहे ते जेवढं तोंडात आहे तेवढं बाहेर टाकतोय. जरा आवाज वाढवा. आला का? हे बघा, हे बाबा महाराज कीर्तन असा अवघड आहे. हा, 2 लावा, 4 लावा पण चालू द्या. मध्ये म्हणतात याच्या कीर्तनाला आम्हाला असा त्रास होतो. माझा नाईलाज आहे. जे लागतं ते एवढे माईक पाहिजे, पेटीला पाहिजे, तबल्याला पाहिजे, तर जसं पाहिजे तसंच पाहिजे, नाही का? आणि नीट लक्षात ठेवा, बायकोनी केलं म्हणून खाणं निराळं आणि चवीने खाणं निराळं. तसं कीर्तन करायचं म्हणून कीर्तन करणं निराळं आणि तुमच्या हृदयापर्यंत भिडावं म्हणून कीर्तन करणं निराळं. माझं बोलणं कळलं का? मला काही 2 तास भरायचे नाही. माझ्या आयुष्याचे सर्वच तास त्याच्याने बदलेले आहेत. मी आता करतो, फक्त आवाज घ्यायचा होता. याच्यातून एक सुचलं, कारण साहेब हे विज्ञान जे कधी बिघडतं ते, आणि जे कधीच बिघडत नाही ते ज्ञान. त्याची दुरुस्ती सुद्धा विज्ञानाने होणार नाही, ज्ञानाने होणार आहे. कोणची वायर लावली हे वायर सांगणार नाही, विज्ञान सांगणार नाही, त्याचं ज्ञान सांगेल. म्हणून जे मुळाशी जातं ते ज्ञान आणि पुढे सरकतं ते विज्ञान. गेल्या वर्षीची मोटार यंदा जुनं मॉडेल झालं आणि परमार्थामध्ये जितकं अंतरंगामध्ये शिराल तितका श्रेष्ठ संत झाला. म्हणून वरची वाढ हे विज्ञान आहे आणि अंतःकरणाची वाढ हा परमार्थ आहे. एवढंच नीट लक्षात घ्या. माझ्या आयुष्यामध्ये जे थोडस कळलं नाही ते सांगतो. अहो, कळायचं फार अवघड आहे. आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. ज्याला वाटतं मी झालो, झालो म्हणजे संपला, झालो म्हणजे संपला. रे काय कळायचंय, काय अजून कळलंय मला सांगा. ही दाढी बरोबर आली ना, मग काही पिकले आणि काही काळे का राहिले? काय उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे असेल तर बघा. सगळे जर बरोबर आले, काही पिकले काही काळे, सगळे जर उगवले, काही गेले काही आहेत. दात बरोबर आले, काही पडले काही आहेत. काही लोकांनी पाडले. एकंदर गणित अवघड आहे. जीवनाचं गणित बघा, काय काय प्रभूची कृपा आहे. हे बघा, तुम्ही दुसऱ्याला बघू नका. तुम्ही जेव्हा स्वतःकडे बघायला लागाल तेव्हा तुम्हाला प्रभू प्रेमाची प्रतीती येईल. ते ज्ञान तुमच्या जवळच आहे. व्यापक देव जगात आहे आणि एकतेशी तुमच्या हृदयात आहे. या देशात आहे, या देशात आहे. कळत नाही म्हणून दशा आहे. दशा काय? या देशात, इथे माझ्यात आहे. नको निकेश्वरी उभी असे जागे शरीरी, नखापासून केसापर्यंत ते ज्ञान हातात आहे. बघा, थोडस इथे माझ्या टच केलं तर कळतं, कोणीतरी हात लावतो. कुठे ज्ञान नाही, कुठे जाणीव नाही, कुठे प्रतीती नाही. मग काय चर्चा करायची? आहेच पण निर्गुण रूपाने आहे. असणं हे निर्गुण आहे आणि दिसणं हे सगुण आहे.
म्हणणं कळलं? थोडस कळलं म्हणजे तुम्हाला कळत नाही असं म्हणण्याचा उद्देश नाही, माझ्या बोलण्याची सवय आहे. काय म्हटलं मी? असणं आणि दिसणं. घरी आला कामावरून, बायकोला म्हणाला जरा खूप भूक लागली. काय म्हणाला? खूप भूक लागली. बायको हुशार होती, ती म्हणली लागलेली भूक दाखवा मग वाढते. तो म्हणाला तशी दाखवता येणार नाही, रोजच्या पेक्षा एक चपाती जास्ती खाऊन दाखवतो भूक लागली का नाही लागली. समोरचं ताट हे त्या भुकेचं सगुण लक्षण आहे. तसं हृदयातल्या पांडुरंगाचं व्यक्त दर्शन होणं तो सोन्याचा दोष. सोनियाचा दिवसाजी अमृते पाहाला उदय झाला. हृदयातला परमात्मा आहे ही नुसती जाणीव आहे. दुसरे आहे म्हणतात म्हणून आम्ही आहे म्हणतो. पण समाधान केव्हा आहे? भात शब्दाच्या उच्चाराने नाही, भात कसा करायचा याच्या जाणीवेने नाही, भात समोर येण्याने नाही, भात तोंडात जाण्याने. ताटात वाढला म्हणजे तरी समाधान आहे नाही. आ म्हणून घातला, वा काय आमटी भात, ही अनुभूती आहे. अहो प्रत्येक गोष्टीत अनुभूती आहे. तुम्हाला कोणी सांगितलं फक्त परमार्थात अनुभूती आहे? अहो प्रभूची अनुभूती सांगू का? आमटी भात चांगला झालाय हे सांगणार कोण? मीठ कमी आहे बरं का, कोणी सांगितलं? जरा जास्ती आहे, कोणी सांगितलं? जरा कमी तिखट झालाय, नाही वा कोणी सांगितलं? मला सांगा या जिभेमध्ये कोणत्या पॉइंटला वाचं प्रमाण आहे? थर्मामीटरला डिग्री आहे 96, 97, 98, 100, 101, 2 आहे. इथे कुठे डिग्री आहे? पण डिग्री नसताना सुद्धा नुसतं बायका कसं करतात असे घेतात. म्हणून देवाला कधीही नैवेद्य यांनी चांगलेला नैवेद्य देवाला बिन मुठाचं देण्यापेक्षा चाकून घेतलं हरकत नाही. देव काही नाव ठेवायचं तो म्हणेल भाई हुशार आहे. नाही मला सांगा, देवाने केलेल्या जिभेला जर खारट न खारट कळतं तर देवाला कळतच असलं पाहिजे. माझ्याकडे प्रॅक्टिकल कीर्तन आहे, बाकी तुम्ही म्हणाल मोठं ज्ञान माझ्याकडे नाही आहे. रोजचं जीवन जगतो, त्या जीवनामधून प्रभू प्रेमाची प्रचिती कशी भोगावी एवढ्या कथा आनंद आहे आणि एवढ्या कथा वारकरी सांगतात का? किती मोठे बंबॅस्टिक शब्द वापरता याला महत्व नाही, किती सोप्या भाषेमध्ये सांगता याला महत्व नाही का? अवघड कुणी सांगू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, अवघड सांगितल्यानंतर पुढच्याला कळत नाही, म्हणून बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं हे शेवटपर्यंत कळत. पण सोपं सांगितल्यानंतर चटकन कळतं बरं का. खेड्यातल्या बाईला चावचाव कसं करायचं हे कळणार नाही, मंचुरियन कळणार नाही, पण साधी भाकरी वाढली तर ती म्हणेल वरून बरी आहे पण आतून कच्ची आहे. माझं म्हणणं कळलं का? तसं काही माणसं वरून चांगली असतात पण आतून कच्ची असतात. भाकरी कळली? ती म्हणेल तुझा मोठा वेदांत मला कळत नाही, अजातवाद आरंभवादी सगळी पक्वान नाही ते तू बघ. मला पोट भरण्याकरता भाकरी खरडा असला तरी भुकीच्या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा. काय म्हणतात? कोंडा मिळाला तरी ठीक आहे, भुकीच्या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा. मांडा मिळाला तरी पोट भरतं आणि कोंडा मिळाला तरी पोट भरतं. नीट लक्षात घ्या. तसं वारकरी संप्रदाय साध्या साध्या लोकांना सुद्धा कळतं, त्यांच्या साध्या बोलण्यामधून. काय हो कसं काय पांडुरंगाने कुठे केलं? मी केलं नाही, अहम कर्तृत्व एकच शब्द चालला. मी केलं म्हणत नाही,
माऊलीकडे गेलो, दर्शन घेतलं, माऊलीच्या आशीर्वादाने बरं झालं. अहो आम्ही कसले करतो, अहो आमच्या हातात काय आहे याच्या इतका मोठा सिद्धांत कुठचा आहे? आमच्या हातात काय आहे याच्या इतका मोठा सिद्धांत काय? म्हणजे ज्याच्या हातात आहे तो परमात्मा. आणि कुठे आहे तो? तैसारुध्यामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा राम, पण भांता श्रीकाम विषयावर. तसे इंद्रियांच्या काठावर उभा राहून भ्रांत जर झाला तर विषयाकडे मन ओढतं, कामाकडे ओढतं, लोभाकडे ओढतं, दंभाकडे ओढतं, आणि वर कळसाकडे लक्ष असेल तर माऊलीकडे ओढतं. कुठे उभा आहे? प्रत्येक यच्छावत व्यक्ती इंद्रायणीच्या काठी उभी आहे. म्हणून चांगले तुम्ही इंद्रायणीची आरती करा. त्या इंद्रियांना आरतीच करायला पाहिजे, त्याशिवाय तिने की बघायची नाही. काय तुकाराम महाराज म्हणून वाणीची सुद्धा उपासना करतात. घेई घेई माझे वाचे, घेई घेई अगं बाई वाचे वाचा ज्यांनी दिली त्याचं नाव घे, त्याचं नाव घे. ऐकणारालाही बरं वाटेल आणि घेणाराही बरं वाटेल. बाबा म्हणल्यानंतर बाबाला काय बरं वाटतं? ज्या दिवशी मूल पहिल्यांदा बा बा मग साऱ्या मरक्या बापाचं नाव घेतलं तर त्याला बरं वाटतं. पांडुरंगाचं नाव तुम्ही घेतलं तर किती त्याला बरं वाटतं? काय तुम्ही आता जवळ 100-125 संस्था केल्या, प्रभूने करून घेतल्या. तुमच्या पुढे मी सांगितलं ना करून घेतलं. तुमचा हात वळायच्या अगोदर पुढे सांगितलं करून घेतल्या ना, बरोबर आहे ना? सगळेच का तुमच्या रामेश्वरचे करार झाले नाही, विश्वनाथ नाही झाले. जे व्हायचं असेल तोच बरं का. जो व्हायचा असेल, इतरांना बरं वाटू दे नाही तर न वाटू दे, इतरांनी द्वेष करू दे नाही तर प्रेम करू दे, पण त्यांनी केल्यानंतर कुणी नाही केलं तरी चालेल. म्हणून म्हणून अहम कर्तृत्व नको, नाही का? आता त्यातल्या त्यात पुढे येऊ संसारात. तुमची मुलं बाळ मुली मुलगा जेव्हा म्हणतात अहो आम्ही काही नाही, काय आम्ही इथे आलो आणि आमच्या बाबांनी सगळं केलं, काय बरं वाटतं बाबा? काय तुम्ही काही करू नका, फक्त बाबांनी केलं एवढं म्हणा, एवढंच नाम घ्या. तसं नाम घेणं म्हणजे काय? ज्याने दिलंय त्याचं स्मरण करणं नामे नाम घेणं.
नाम हा विधी नाही, नाम ही साधना नाही, नाम ही उपासना आहे. नुसतं नाव घेणं किती बरं वाटतं नाही का? साधा आमच्या मुलाने आमचं नाव घेतलं तर आम्हाला बरं वाटतं. आणि त्याने तर काही दिलं नाही, पैसे दिले, वस्तू दिल्या, पण नखापासून केसापर्यंत ज्या प्रभूने सगळं फुकट दिलं त्याचं स्मरण केलं तर त्या परमात्म्याला किती बरं वाटतं, किती बरं वाटत असेल. म्हणून नीट लक्षात घ्या, त्याचं स्मरण कराल तेव्हा सोनियाचा दिवस आणि तेव्हा अमृत खरा अमृताचा दिवस उगवला. अमृत ते तत्व आहे, ते प्रतितीतून प्रगट होणं हाच अमृतानुभव. ते प्रगट होणं आहे, आहेला महत्व नाही, आहेला महत्व नाही, पाणी आहे याला महत्व नाही. लागलं तर वीर नाहीतर खड्डा. माझं म्हणणं कळलं? पृथ्वीच्या खाली सगळीकडेच पाणी आहे का? पाणी नाही, पण पाणी असून उपयोग आहे का? नाही, लागलं पाहिजे. एक गोळी सांगू का? पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैतका. सिद्ध आहे पण गुरुकृपा असेल तर पाणी आहे पण पाळ भेटला तर लागतो, नाहीतर खणतोय खणतोय खणतोय. 30 फूट गेला, 40 फूट गेला, 50 फूट गेला, 100 गेला, मर्यादा संपली जगण्याची. माझं बोलणं कळतंय? 100 फूट गेला तरी पाणी लागलं नाही. इथे 16व्या वर्षीच लागलं. नाही, 16व्या फुटावरच सगळा विश्वाचा सोहळा रचला. 16व्या फुटावर विश्वाचा सोहळा रचला. सगळे ग्रंथ त्या वयातच लिहून झाले. ज्ञानेश्वरी काय, अमृतानुभव काय, चांगदेव 65 काय, अभंग काय, त्याच वयात झाले. हे आता अभंगाचं शेवट आहे बापच माझे. ज्ञानदेव म्हणे नाही, कारण हे 16 वर्षाच्या नंतरचे केलेले अभंग आहेत. 16 वर्षाच्या अगोदरचे जे अभंग आहेत त्याला ज्ञानदेव म्हणे आहे, आणि त्याच्या नंतरचे जे अभंग आहेत त्याला महाप्रभू सांगतो. थोडं वारकऱ्यांना माहिती आहे, पण नसेल माहिती तर माहिती करून घ्या. आणि बरेचसे लोक आहेत, माहिती असण्याचं काही कारण असत नाही, कारण जो आपला विषय आहे त्याच्यात मनुष्य प्रगती करत असतो. 16 वर्षाचा कार्य झाल्यानंतर निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताईला जवळ घेतलं. आता निरोप द्या. ज्याच्याकरता अवतार घेतला होता ते कार्य झालं. गीतेवर भावार्थ टीका लिहिली, भाष्य केलं नाही. भाष्यामध्ये स्वतंत्र मत असतं आणि भावार्थामध्ये प्रभू जो भाव प्रकट करेल तो असतो. भावार्थ आहे म्हणून नाथांचं सुद्धा भावार्थ रामायण आहे. भावार्थ आहे. चांगदेव 65 झाली, अभंग झाले, विरेहिणी गायली. शेवटी माणसं मला नेहमी विचारतात, माऊली आत आहे तर काय करत असते? म्हटलं विरेहिणी गात. मनी विधोतयाचा वेळ नको. 9ला 5 मिनिटं करणे. अहो, सकाळी 5 वाजता माझं भजन आहे उद्या विरेहिणीचं काय, म्हणून मी मगाशीच निरोप दिला होता. करेक्ट 7ला विणा माझ्या हातात आला पाहिजे. वेळ काढला तर त्याचा पुढे वेळ होतो, आणि आता वेळ राहिलीच नाही. जेवढी आहे ती वेळ सारखी लावावी. तुम्ही प्रेमाने बोलवता, मी प्रेमाने आहे. कशाची अपेक्षा मलाही नाही, तुम्हालाही नाही. तुम्ही समर्थात, मी माऊलीचा आहे म्हणून समर्थ आहे. तुझ्या दारीचा कुत्रा, समर्थाच्या दारातलं कुत्र जर
त्याची सुद्धा समाधी आहे फलटणला. फलटणला चौकात एक कुत्र्याची समाधी आहे. ती कुणाच्या? राजाचा कुत्रा. मग राजाच्या कुत्र्याची समाधी होती. आम्ही तर 83 वर्षात 150 वर्षाची परंपरा आहे आणि त्यातले 83 वर्ष पांडुरंगाने या सेवेमध्ये वाहून घेतली. तेवढं भाग्य आहे. अहो, आजचा दिवस नाही, रोजचा क्षण भाग्याचा आहे. रोजचा क्षण भाग्याचा आहे बरं का. मास्तर कृष्णराव म्हणायचे, क्षणाला भाग्याचा आला सौख्याचा, क्षणाला भाग्याचा, क्षणाला भाग्याचा आला सौख्याचा. मग आता मला सांगा, असा क्षण जीवनामध्ये आला तुम्हा सर्वांच्या, म्हणून सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला. असा उदय झाला, आठ ज्ञान सूर्याचा मावळवी तुम्ही खावा, नवल उदयाला चंदावशी अद्वया जिनी विकास वंदवाता. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला. पण पुढचं महत्वाचं आहे, नाम आठविता रूपी प्रगट पहिला. मग असा सिद्धांत, रूपी जिथपर्यंत प्रगट होत नाही तिथपर्यंत परमार्थ सुद्धा समाधान नाही. आजकाल खूप सोय झाली विज्ञानाने केली. अमेरिकेतला मुलगा खालच्या चौकात दिसतो ना आपण वर दिसतो. काय असा तो दिसतो तसा तो दिसतो. एवढ्यावर समाधान आहे का? पण त्याच्याकडे बोलतोय, अरे पुढच्या महिन्यात येतोयस ना, आता बघितलास ना, बस की गप. बघितलास ना, गप घे. अरे ये रे, ये रे. त्या काचेवर हात फिरवला, नाही जमत, नाही जमत. तसं किती निर्गुण ब्रह्माचं वर्णन केलं तरी सगुण साकार परब्रह्माचा साक्षात्कार झाल्याशिवाय जीवनामध्ये समाधान भेटत नाही आणि अमृताची पाठ होतो. सोन्याचा दिवसाची अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगटमयी झाला. प्रगट झाला समोर, माऊलीने हाक मारल्यावर प्रगट, नामदेवराय विणा घेऊन उभा राहिल्या बरोबर प्रगट. काय नामदेव महाराजांच्या काही काही माणसं म्हणतात, असं कुठे देव दूध पितो का? हे तुम्हाला ठाऊक आहे म्हणून पित नाही. नामदेवरायाला देव दूध पित नाही हे ठाऊकच नव्हतं म्हणून पिला. काय म्हटलं मी? नामदेवरायाला जर कळलं असतं की देव दूध पित नाही तर पिला नसता. त्यांना माहितीच नव्हतं. आईने सांगितलं नाम्या एवढा दूध घेऊन दे रे बाबा. गेले देवा, बाबाने आईने दूध पाठवले, प्या. याला प्यायचं ठाऊक पिलं तर भूत आलं म्हणतो. नैवेद्य सुद्धा कसं दाखवतो. एकाने मला विचारले, असं काय करतात? मला काही माहिती नाही, पण प्रॅक्टिकली मला असं वाटतं त्या नैवेद्यातलं सगळं तो दाखवतो त्याच्या आवडीचं आहे. यांनी मध्ये हात घालू नये म्हणून त्याला असं मागे यदा कदाचित त्यांनी अतिक्रमण केलं तर दुसरं काय सांग, दुसरं काय सांग. देवाला कशाचाही नैवेद्य चालतो, कोंबडीचा सुद्धा चालतो, बकऱ्याचा सुद्धा. काय देवन काय माणसं. आश्चर्य आहे. तुम्हाला बोलायला आवडेल नाही तर ना आवडेल, पण आता कीर्तन करायचे ठरवूनच जायचं, आवडून ना आवडून करतात. ठरल्यानंतर आता कीर्तनात ऐकून घ्यावंच लागतं नाही. पण विचार करून बघा, एकही वाक्य वावग सांगणार नाही. काय सांगायची गरज आहे? इथे त्याच्याकरता माणसं वाट पाहतात का? आणि त्याच्याकरता कीर्तन ठेवलंय नाही. काय गंमत आहे, माहितीच नव्हतं. म्हणले देवा आई रागवेल,
आता ती नामाची विनवणी नाही कळत. शेवटी विनवणी नामानेच करावी लागते, ज्ञानाने नाही. ज्ञानाने देव कळतो आणि नावाने जवळ येतो. ज्ञानाने आपला मुलगा आला हे ज्ञानाने कळतं, पण हाक मारल्यानंतर जवळ येतो. प्रॅक्टिकली कळलं का? ज्ञानाने कळलं, अरे माधवा इकडे ये, हाक मारली की आला. तसं विठ्ठला माय बाप्पा पांडुरंगा अरे दूध पित नाहीस, बाबांच्या हातचं आवडतं, आईच्या हातचं आवडतं, अरे पी ना. तू नाही पिलास ना आई मारील. पांडुरंगाच्या वेळेस डबडबून अरे नामया मी दूध प्यावं असं तू सोडून आतापर्यंत कोणालाच वाटलं नाही. मी पीत नाही म्हणून दाखवत आहे. ज्या दिवशी पिऊ लागेल त्या दिवशी दुधाचा नैवेद्य बंद होईल. ही माणसं इतकी विचित्र आहे. माणसं किती विचित्र आहेत. हो, मी नैवेद्य खात नाही म्हणून दाखवत आहे. खाऊ लागलो तर दाखवणार नाही. नामदेवराय म्हटले देवा मला काही कळत नाही पण एवढं पिऊन टाक. लढीवाळ नामा म्हणून ज्ञानोबारायांनी उपमा देताना दिली, पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. काय उपमा दिली. आणि ज्ञानोबारायांनी उपमा दिली, साधी गोष्ट नाही मंडळी, कोणी दिली नाही. पंढरी रायाचा नामया तू प्रेम भांडारी आहेस. पांडुरंगाच्या प्रेमाचं भांडार नामया तू आहेस. का पिणार नाही? गाठ 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 पिले. आता देवाने दूध पिल्यानंतर घरच्यांनी कौतुक करावं का? नाही. घरी आले नाही का? हे तुम्हाला एक सध्या मला नवीन आठवलंय. हे दूध पाजणं वेचणं बर का, मागच्या अवतारात तसं काही नाही. ज्ञानेश्वर महाराज त्या अवतारात नाही. काल दिवाळीला मला सुचलं, नामदेवरायांनी देवाला घरी बोलवलं आपल्या दिवाळी सणाला. ज्ञानोबारायांनी बोलवलेच आहे का? नाथांनी बोलवलेच आहे का? नाही. तो बारे सोडून द्या, कारण ते नामदेवरायाचाच अवतार आहे. पण बोलवलं कोणी? कारण साहेब का बोलवलं असेल? एका गल्लीत राहणारी नामाचं देवाचं एकच गाव, नामाचं गाव पंढरी आणि देवाचं गाव पंढरी आणि राहणारे एका गल्लीत. आता एका गल्लीत असल्या कारणाने आमच्या घरी या. तेव्हा नीट लक्षात घ्या, देव दुसऱ्या गल्लीत कोणत्याही राहत नाही. म्हणून ज्ञान सुद्धा नामाच्या गल्लीत गेलं. ज्ञान आळंदीवरून कोणत्या गल्लीत गेलं? आणि मग सोन्याचा दिवसाची अमृते पाहाला आणि नाम आठविता. काय शब्द आहे? नाम आठविता प्रगट काही झाला. नामाचा आठव झाल्याबरोबर प्रगट झाला. एक लक्षात घ्या, ज्ञानाला सुद्धा नाम भेटावं लागलं. नाम भेटल्याशिवाय ज्ञानाला ज्ञानाची प्रेम प्रतिती प्रकट झाली. काय गमत आहे? अलगद गेले असते. नामा दूध कुठं आहे म्हणलं, देव का नामा काय? अगं आई देव दूध पिला. देव कुठे दूध पितो का? मला नेहमी असं वाटतं कारण की नामदेवरायाच्या आईची ह्या अवस्था तर आपल्या आई बापांची काय? नामदेवरायाच्या आईला सुद्धा खरं वाटलं नाही की देव दूध पितो, पण तिला हे माहित नाही की तिच्या हातून पित नाही, नामाच्या हातून पितो. नामाने देव आपल्याकडे वळतो, केवळ ज्ञानाने नाही. ज्ञानाने कळतो, नामाने वळतो. हा, एखादी म्हैस असेल ने हे रे वळली. माझं म्हणणं कळलं का? नामाची ताकद कळली. नुसतं नाम घेतलं की त्या म्हशीला सुद्धा कळतं.
मग सगळ्या म्हशी आणि सगळे निर्माण करणारा तो आहे, त्याला नावाने हाक मारल्यानंतर का हो देणार नाही? पण तुम्ही विधी करताय, माळ जपताय. महाराजांनी सांगितलं माळ जपा, राम 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 राम. झालं का? राम 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 म्हणायची पाळी आली तरी राम करत काय करणार? नमदेवरायची आई म्हणाली, नामा हे बघ, पिला तर पिला म्हण, खोटं बोल. अगं आई, खरं सांगू का? खरंच देव देव. अरे देव कुठे दूध पित असतो का? तितक्या दामाशी आली. या म्हणले, मुलगा आता मोठा झाला. कराड साहेब, आपली मुलं आपल्याशी खोटं बोलू लागली ते समजावं, आपली मुलं मोठी. काय कोणाचा निराळा अनुभव असेल तर सांगा, सांगा की. एक तरी हात वर करा. 5-6 वर्षापासून कळतो खोटं बोलायला. तेव्हा नामदेवरायची आई म्हणाली, नामा आता मोठा झाला. ते म्हणले, कसा? खोटं बोलायला लागला. म्हणून खोटं बोलणं हे सुद्धा मोठेपणाचं लक्षण आहे. हीच त्या खोट्यामधली खोट आहे. हीच तर त्या खोट्यामधली मोठी खोट आहे. हे लक्षात या. म्हणजे मजा आहे. दिली की कान फटात. नामदेवराय गाल तोडतात. काय म्हटले, मजा आहे. तुम्ही दूध पेला आणि आमचं गाल लाल झालं. तुम्हाला दूध आणि आम्हाला कान फटात. म्हणले, देवा न्याय नाही. कोणाचं बरं करायला जावं तर ही अवस्था. आता म्हणला, सांग की माझ्या बरोबर चला ना. मग बघा, दाखवायचं होतं नामाचं श्रेष्ठत्व, आणि नामाचं श्रेष्ठत्व हाच वारकरी सांगतो. काय गेले? नामाशेठी बाहेर उभे राहिले. म्हणले, देवा तुम्ही आज जरा गोरे दिसताय. आमचा गाल बघा, आमचा गाल लाल झाला. आता असं करा, आमचे बाबा आले, त्यांना पिऊन दाखवा दूध. ते म्हणले, हे सगळं अवघड आहे, हे सगळं अवघड आहे. ते म्हणले, अवघड आहे तरी नामाच्या फोबाडीत पुरी मारू नाही इथून पुढे, त्याच्याकरता प्यायलाच पाहिजे. नाम कमी आहे हे कोणी म्हणता नाही कामा नाही. नामे तरला नाही कोण. पुढे सांगू का? नामाने तुम्ही आम्ही तरलो नाही, देव सुद्धा नामाने तरला. कारण नामातून अस्तित्व सिद्ध होत. बोलणं कळलं? कालच्या कीर्तनात विषय झाला. मला सांगा, तुम्ही नाम मारणार नाही तर कमी नाही. काही म्हणतात, नाम काय काय नाम आहे? कालच्याच कीर्तनात सांगितलं केंद्रीय महाराज, नाम सोडून एक तरी गोष्ट काढा आणि नाम न उच्चारता सांगा, कळेल का? त्यांना बोलवा की, त्यांना म्हणजे
हजारो माणसं तुमच्या हाताखाली काम करतात. अगदी माहिती असणारी 100-200 नावं तरी आहे. कराड साहेबांची ती आले त्यांना बोलवा. साहेब पण कोणाला त्यांना बोलवा ना. आपण कोणाला बोलवा कळलं का? अरे त्या डिपार्टमेंटचा तो जाधव आहे ना त्याला बोलवा. म्हणजे शब्दी नाम आलं ना हे बघा पखवाज डिंपूड शाईपूड कणिक आलं ना. पखवाज का थांबलाय नाही म्हटला कणिक यायची. कणिक म्हणजे काय हो? पखवाज नवाज कणिक म्हणजे काय? नाही तसं नाही हो. पहिल्यांदा गहू मग त्याचं पीठ मग त्याच्यात पाणी घालणं मग थळा घेणं मग त्याला मळणं आणि तेल घालून नाही. एक कणकीचा गोळा पण शब्द किती आले? गहू आले, पाणी आलं, परात आली, मळणं आलं, लाटणं आलं, पोळपाट आलं, पातळ लाटली पोळी आहे ना. मग प्रत्येक शब्दाला नाम आहे. कुठे नाव टाकतात? नावाला सोडून काय आहे म्हणून नावा करता मारतात. आणि एक सांगू, वारकरी नामा करता मरतो, नाम घेत घेत मरतो. आणि नाम घेत मरतो म्हणून मोठा वारकरी होऊन जन्माला येतो. म्हणून नीट लक्षात घ्या. सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला निनामा ठेविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे चला संपून टाकू. गोपाळा रे तुझे ध्यान लागो गोपाळा रे
विसमले. अनुभव शब्दाचा अर्थ तरी काय? अणु अणुमध्ये त्याचा भाव प्रगट होणं नामे अनुभव. अणु अणु तसं अणु न विसमले. अणु रेणूमध्ये सुद्धा तो भरलेला आहे. ही प्रतीती अंतःकरणामध्ये निश्चय करून मग जीवन जगणं. अणु न विसंबे हरी जगत जीवना बाप रुक्मादिवरू तनु मनु शरण विरटलो तुझे पायी बाप रुक्मादि चला. ज्ञानेश्वर महत्वाचा भाग असा आहे की परंपरा 150 वर्षाची आहे आणि ठिकठिकाणी मंदिरं झाली. आता आम्ही नेरुळला राहायला आलो. जरा नीट 100 वर्षे गिरगावात राहिले मुंबईला आणि गेली 4 वर्ष नेरुळला राहायला आलो. तेव्हा रिडेव्हलपमेंट सुरू झालं. मग म्हटलं घर झालं आपल्याला भजनाला जागा पाहिजे म्हणून देऊळ बांधायला घेतलंय आणि त्या देवळाचा पहिली स्लॅब होऊन आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वसंत पंचमीला बसवायची. वसंत पंचमी हा विठ्ठल रुक्मिणीच्या लग्नाचा दिवस आहे. म्हणजे कृष्णाने रुक्मिणीला ज्या दिवशी पळवून देऊन लग्न केलं तो दिवस आणि 5 दिवस रुक्मिणी स्वयंवर तिथे वाना उत्पाद सांगणार आणि वसंत पंचमीला लग्न लावणार आहोत आपण. आणि वानाने मला निरोप दिलाय की सगळ्यांना सांगा ज्या मुलींचे लग्न होत नसतील त्यांनी रुक्मिणी स्वयंवर ऐकावं, त्यांचं लग्न होईल. तेव्हा एक मनुष्य माझ्याकडे आला, म्हणला माझ्या मुलाचं होत नाही त्याचं काय? म्हटलं मुलीचं व्हायचं म्हणजे मुलगा पाहिजेच ना, हा प्रश्न काय विचारतो? तेव्हा असा हा आनंद आहे. आपण यावं. 22 जानेवारीला आहे आणि स्थापना आहे, प्राणप्रतिष्ठान आहे. मला प्राणप्रतिष्ठा शब्द व्यक्तिगत कधी पटला नाही. आमची प्रतिष्ठा आमच्यात प्राण त्यांनी घातलाय म्हणून आहे आणि आम्ही काय प्राणप्रतिष्ठा असं करून करायचं. त्यांनी मंत्र म्हणायचं ना आम्ही असं करायचं. स्थापना आणि असं लिहिलंय पांडुरंगाचं नेरुळ नगरीमध्ये आगमन होणार. प्राणप्रतिष्ठा कसली? अरे आमच्यात प्राण गेला तर आमची प्रतिष्ठा काय? फक्त आळंदीच्या काठावर जाळला एवढंच, पण जाळला हे नक्की. तसं प्रतिष्ठा काय आहे? प्राण आहे म्हणून प्रतिष्ठा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराजांचा